करताना चांगला क्रिकेटपटू देखील बघायला मिळतोय आणि अवरममध्ये ज्या वर्षी त्याने गत वर्षीची इनिंग बघायला मिळाली, पण तुम्ही अवरम खूप कमी खेळतात, खेळा जेणेकरून आम्हाला तुझं समालोचन करता येईल. धन्यवाद सर. तर या सामन्याकडे यावेळी पहिला षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू काय प्रकारे पाहायला मिळतोय. जब्बर यांच्या फळीतून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सुरेख फटका. खूप मोठी मॅच पाहायला मिळेल यावेळी. नक्कीच मोठा फटका आल्यावरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते यावेळी. पॅराडाईज संघाकडून नक्की स्ट्राईक रोटेट केली जाते. जब्बर आणि संदीप सलामीवीर जोडी पाहायला मिळते. एक साईडला DNCC बोईसर विरुद्ध पॅराडाईज MS11. हो स्लोअर चेंडू इकडे मात्र न उडवू शकला असता का नाही. सुरेख रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळते यावेळी. चौथा चेंडू हो आणि इकडे मात्र क्लास दाखवत असताना जब्बर आपल्या फळ्यातून अप्रतिम फटका. नक्कीच चेंडू शॉर्ट पिच मध्ये टाकला आणि पुरेपूर समाचार घेत असताना यावेळी 4 धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचा चेंडू 2 चेंडूंचा खेळ बाकी. खराब गोलंदाजी करत असताना DNCC संघाकडून सचिन. जाऊया DJ कडे. तर बघूया पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या झाली 11. जब्बर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. निशांत हो सुरेख ब्रेकचा मारा. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकत नाही. 1 धावसंख्येत भर धावसंख्या लागते. 1 षटकानंतर 12. अप्रतिम सुरुवात करून दिली होती जब्बरांनी आणि कुठेतरी खराब चेंडूवरती खराब शॉट. बॅक टू द पवेलियन जात असताना सुरेख शांत वातावरण पाहायला भेटतंय आपल्याला दिलवाडी मैदानावरती. साईकृपा दिलवाडी चषक या टुर्नामेंट आपण पाहत असतो. आजची रात्र अंतिम दिवस पाहायला भेटतोय. जरा पंचांनी घाई करायची आहे. टीम मीटिंग प्रत्येक चेंडूवर होत आहे. ऑलरेडी आपल्याला खूप वेळ झालेला आहे. दुसरा षटक घेऊन येतोय सोनी यांचा सामनाकडे निशान. बघूया दुसरा षटक. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा. हो सुरेख मारला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र 1 धाव करू शकत नाही. सुरेख रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळते.
एकने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या लागते ती 13. हो आणि इकडे खराब चेंडू. वाईटचा इशारा येतोय पंच प्रशांत पाटील यांचा. सुरेख पंचगिरी पाहत असताना, पंचांची भूमिका पार पाडत असताना प्रशांत पाटील, दीपक पटेल, कैवल्य राव सुरेख डिसिजन देत असताना हो सुरेख मारला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गोलू यांचं. नक्कीच एक फसव्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. ते चेंडू टाकतोय तेव्हा विचार करतोय फलंदाज या चेंडूवरती कसा रीतीने मारू. हा यावेळी पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण मात्र खराब फेकी आणि इकडे एक धाव घेतली जाते. सुरेख गोलंदाजी केली होती. इकडे क्षेत्ररक्षणच जरा चुकी होत आहे आणि एक धाव घेण्यात यश प्राप्त होते यावेळी पॅराडाईज MS11 संघाला. हो पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. स्ट्राईक रोटेट होईल. एकने धावसंख्या पुढे सरकले जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 बोल लागला जाते. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. हो क्लास फटका पाहायला भेटतोय. चेंडू निघून जाईल. संदीपच्या फळीतून येतोय. यावेळी अप्रतिम चौकार. चौकाराची संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या लागते ती 20 बोल लागले जात आहेत. अजून नक्कीच शेवटचा चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातला सुरेख फलंदाजी होत असताना संदीप कडून आपल्या संघासाठी हा प्रथम फटका. तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव करू शकत नाही. दोन षटक संपले गेलेत. 2 षटकानंतर धावसंख्या लागली होती 21. 10.50च्या सरासरीने खेळत असताना यावेळी पॅराडाईज बोईसर MS11 संघ. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या सचिन आणि सोनू यांनी. दुसऱ्या षटकात 9 धावा खर्च करतोय. तिसऱ्या षटक कोण घेऊन येते बघूया. DNC संघाकडून पंचांनी जरा ताकीद द्यायची आहे की वारंवार मीटिंग केली जाते. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज सुमित. तर बघूया सुमित कशा रीतीने गोलंदाजी करेल. हो खराब चेंडू पाहायला भेटतोय. पंचांच्या इशारा वाईटच्या इशाराने संघामध्ये अतिरिक्त भर होईल. हो सुरेख मारला फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र नॉट आउटचा इशारा होतोय. सुरेख रनिंग विरुद्ध विकेट पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजाच्या स्वरूपात ईशान आणि संदीप अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी तेवढी सुरेख गोलंदाजी देखील सुमित यांची होत असताना हो सुरेख चेंडू पडल्यावरती खालीच राहतोय. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होतंय. यावेळी गोलंदाज सुमित यांना अप्रतिम गोलंदाजी हाताळली जात आहे. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू बनतोय यार गोलंदाज सुमित. स्ट्राईक एंडवर एक मोठा फलंदाज निशांत. हो सुरेख मारला फटका. कसा क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र 4 धावा खर्च करतोय. कसा क्षेत्ररक्षण केलं जातंय.
31 ऑन द बॉल लागले जात आहेत. अजूनही चेंडूंचा विचार करायला गेला तर तिसऱ्या षटकातले दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी. खराब गोलंदाजी हातात असताना यावेळी सुमित आपल्या संघांकडून नक्कीच मोठा गडी बाद झाल्यानंतर निशान आपल्या संघाचा ओझा घेऊन खेळत असताना मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी करतोय. सुरेख मारला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. शेवटचा चेंडू बाकी तिसऱ्या षटकातला. बघूया कशा रीतीने फलंदाज खेळेल. हा शॉट पद्धतीचा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते निशान यांच्याकडून. 4 धावसंख्येवर धावसंख्या लागते 3 षटकानंतर. 35 ऑन द बॉल लागल्या जातात. 35 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. तिथपर्यंत जाऊया डीजे कडे. नवीन फलंदाज मैदानात सोल. सर्व गोलंदाजी हातात असताना चंदन. हो सुरेख मारला फटका क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. आणि इकडे मात्र सर्व क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा रुकवते. धावसंख्या झाली ती 37. हो यावेळी अप्रतिम शॉट पाहायला मिळतोय. लाजवाब फलंदाजी करत असताना सुरेख फलंदाजी करत असताना यावेळी निशान आणि इकडे मात्र पंच डिसिजन सांगायचं आहे. चौका आहे. अप्रतिम फलंदाजी करत असताना निशान बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय. बघूया हॅट्रिक करतोय का चौकाराजी. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 45 या धावसंख्येवरती. तर बघूया शेवटचा चेंडू बाकी. पहिला इनिंग 45 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू बाकी. हा इकडे मात्र बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 प्रहार. सुरेख फलंदाजी करून जातो यावेळी निशा. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पॅराडाईज बोईसर MS11 संघाकडून. धावसंख्या 4 षटक संपले गेले. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 49 आणि 50 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल
DNCC बोईसर संघाला तिथपर्यंत जाऊया कडे. Facing the mirror is all I need. To the beat that takes my life, never gonna get me out alive. I will live 1,000,000,000 lives. हो सुरेख मारला फटका प्रतिम चौकार पाहायला मिळतोय. गोलू यांच्या फळ्यातून पहिल्याच चेंडूवरती करकरीत प्रहार केलाय आणि संघाची धावसंख्या बदल 1 चेंडू 4 धावा. नक्कीच हाणामारी करावीच लागेल संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. हा यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या फलंदाजीमध्ये. तर तिसरा चेंडू हो यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू गोलू यांना काही समजला नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. आणि इकडे खराब गोलंदाजी वाईडच्या अतिरिक्त संघामध्ये भर. धावसंख्या पोहोचली होती 1 ने पुढे 5 या धावसंख्येवर. हो यावेळी बॅक टू बॅक 2 वाईट पाहायला मिळतात. विशाल यांच्याकडून कुठे लाईन आणि लेंथ काय भेटत नाही आहे. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 वाईट. खराब गोलंदाजी करत असताना हो आणि इकडे मात्र मोठा गडी बाद होतोय गोलू यांच्या स्वरूपात. मोठा आदळा लागतो यावेळी बोईसर संघाला. सुपला याला दादा सुपला शॉट. संतोष तर बघूया नवीन फलंदाज मैदान होते संतोष. पुन्हा एकदा वाईटने संघामध्ये अतिरिक्त भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8 या धावसंख्येवरती. हो सुरेख मारला फटका चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार.
तर बघूया दुसरा षटक घेऊन येतोय रेहान. तर बघूया राईट मोर विकेट मारा करत असताना संतोष यांना बघूया कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. हो सुरेख मारला फटका तेवढाच चांगला स्ट्रोक चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकार. अप्रतिम फलंदाजी करत असताना यावेळी संतोष मुझे दिल दिल को तेरा दे पाडून घे जा. तर बघूया संतोष हो सुरेख मारला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण जब्बेर यांचं. प्रतिम गोलंदाजी टायटन संघाचा संघनायक आणि तारापूर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर बघूया संतोष हो सुरेख मारला फटका चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकने धावसंख्येत 12 धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 धावसंख्येवरती. चेंडूंचा विचार करायला गेला तर अजूनही 3 चेंडू टाकून झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ बाकी. चला टायटन संघ आलेत. तारापूर संघ या तारापूर कलंदर देखील आलेत. संपूर्ण मोहल्ल्यामध्ये हो नो चेंडू आणि एक तर 1+1 भेटल्या जातील. टोटल 2 धावसंख्या पुढे सरकले जाईल. धावसंख्या द्यायला ती 20 ऑन द बॉल लागल्या जात आहेत. खराब गोलंदाजी होत असताना यावेळी पॅराडाईज MS इलेव्हन संघाकडून चलो टॉस जीत आप क्या लेंगे? 10 सर फील्डिंग करेंगे हम टॉस. कोई बंदे चेंज है वही खेलेंगे? सर वही टीम है. ओके प्रैक्टिस है क्या नहीं है? ज़्यादा करके तो नहीं देखता हूँ मगर अभी कोरोना में काफ़ी प्रैक्टिस किया उसका फल आपको बहुत मिला. जहाँ जाते थे वहाँ सेमीफाइनल फाइनल जीत के आते थे. अफजल का फॉर्म आएगा क्या? सबसे बात तो यह है कि अफजल का फॉर्म अभी तक आया नहीं है. सर अभी कंटिन्यू खेलना चालू किए हैं 1 हफ्ते से. अभी देखते हैं आगे मेहनत करेंगे तो फिर रिजल्ट अच्छा आएगा. कैसे लग रहा है? तारापुर की टीम काफ़ी फॉर्म है, बेहतरीन फॉर्म है. जहाँ देखो वहाँ सेमीफाइनल फाइनल तक पहुँचती है और उनकी गेंदबाजी कहेंगे तो पालघर तालुके की सबसे बेहतरीन गेंदबाजी उनकी है. हाँ सर गेंदबाजी तो अच्छी है लेकिन हम अपना विकेट बचा के खेलेंगे. कम से कम 30-35 करने का कोशिश करेंगे. ओके वेल डन. आप अगर टॉस जीते क्या लेते थे? हम बैटिंग ही लेते थे. आपके पास गेंदबाज काफ़ी अच्छे है. कितने रनों तक उनको रोकना चाहिए? उनके पास भी काफ़ी अच्छी गेंदबाजी है. हम 40+ करेंगे पहले. ओके वेल डन. इसके बाद एक मैच रहेगा क्वार्टर फायनल जो की बेहतर मॅच रहेगा. एक साइड देखेंगे तारापूर कलंदर और एका साईडला विचार केला तर तुम्हाला बघायला मिळणार तुम्ही टायटनचा संघ. जाऊया सुंदर समालोचक आमचे रोशन मोरे. धन्यवाद सरजी. तर बघूया यावेळी संतोष मात्र गडी बाद होतोय. नवीन फलंदाज होतोय मैदानामध्ये सुमित. हो यावेळी टॅप केला. संदीप क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव घेतली जाईल. सुरेख रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळते. दोन षटकानंतर धावसंख्या लागले स्कोर कार्ड वरती ती 21 ऑन द बॉल लागले जात आहेत. अजूनही 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 14.50 ची सरासरी मेंटेन करावं लागेल प्रति ओव्हर मध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. घाई करायचं जरा. तिसरा षटक घेऊन येईल गोलंदाज जब्बेर. हो सुरेख मारला फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तेवढी चांगली फेकी मात्र एक धाव रोखू शकत नाही.
आणि हा एक खराब चेंडू, वाईट संघांमध्ये अतिरिक्त एक बार. सुरेख मारला फटका, प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय यावेळी. मुबारक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चांगली गोलंदाजी हातात असताना जब्बेर. हो, सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मात्र रनिंग मिड विथ द विकेट अप्रतिम पाहायला भेटते. हो, सुरेख फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. धावसंख्या झाली ती 26. या 5व्या चेंडूवर तयार. हो, यावेळी खराब शॉट पाहायला भेटेल, मात्र एक धाव करू शकत नाही. 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज. 23. हा, यावेळी मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांचा. वाईटने संघामध्ये अतिरिक्त भर होईल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 28 धावसंख्येवरती. हो, 9 चेंडू, त्याचा पुढे समाचार घेता आला नाही फलंदाजाला. की चौकार असता तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये ओझं कमी पडला असता. हा, यावेळी अप्रतिम फटका होता, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. 3 षटक संपले गेले. 3 षटकानंतर धावसंख्या झाली होती DNCC संघाची 30. येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. जवळजवळ 6 चेंडू मागे 5 चौकारांची गरज आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. निलेश शेवटचं षटक घेऊन येत असताना सहा चेंडू 20 धावांची गरज कशा रीतीने खेळला जाईल. ओहो, आणि इकडे मात्र बॉक्स आउटच्या रूपात गडी बाद होतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पुरेपूर समाचार घेता आला नाही. हवाय का तर बघा, पहिल्या चेंडूवरती निलेश यांना विकेट घेण्यात यश प्राप्त झालंय. हा, यावेळी खराब चेंडू, अतिरिक्त संघांमध्ये भर होईल आणि मात्र या 5 चेंडूवर 5 चौकारांची गरज आहे. हो, सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. सुरेख पद्धतीचा चेंडू, मात्र एकच धाव जाते. पुरेपूर समाचार घेतला. यावेळी पॅराडाईज संघाकडे हा सामना झुकतोय. खूप मोठं लक्ष ठेवलं होतं. 50 धावांचं डिपेंड करणं एक खाऊ काम नाही. कुठेतरी कमी पडला यावेळी DNCC संघ गोलंदाजी मार्कवर. हा, सुरेख फटका आणि इकडे मात्र खूप चांगलं स्पोर्टमॅनशिप पाहायला भेटते. हा, यावेळी वाईटचा इशारा येतोय पंचांचा. सुरेख फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मॅच मध्ये पुरेपूर औपचारिकताच बाकी राहिलंय, मात्र खराब गोलंदाजी करत असताना निलेश. स्लोअर पद्धत चेंडू, चला पॅराडाईज संघ विजय प्राप्त झालाय. तर बघूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निशान असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.